नमस्कार, मी अंकिता जाधव. समृद्ध महाराष्ट्राच्या या भागात आपलं स्वागत. राज्य सरकारनं राज्याच्या प्रगतीच्या दिशेनं उचललेलं महत्वाचं पाऊल आणि त्याला अनुषंगून घेतलेल्या निर्णयांवर नजर टाकणार आहोत आजच्या या भागात. चला पाहूया. राज्याच्या सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि दीर्घकालीन विकासाला गती देण्याच्या उद्देशानं सादर करण्यात आलेला 2026-27 वर्षाचा 7.69 लाख कोटींचा अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्र या ध्येयावर आधारित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची अर्थव्यवस्था पुढील काही वर्षात $1 ट्रिलियन टप्प्यावर पोहोचवण्याचं लक्ष्य असल्याचं सांगितलं. या उद्दिष्टासाठी पायाभूत सुविधा, उद्योग, शेती, शिक्षण आणि डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आल्याचंही मुख्यमंत्री फडणवीसांनी नमूद केलं. प्रगतिशील विकास, सर्वसमावेशकता आणि सुशासन या स्तंभांवर आधारित हा अर्थसंकल्प राज्याच्या आर्थिक, सामाजिक आणि पायाभूत विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी करत शेतकऱ्यांना दिलासा देणारा कर्जमाफीचा निर्णय जाहीर केलाय. यावेळी बजेटमध्ये कर्जमाफी संदर्भात काय घोषणा करण्यात आल्यात पाहूयात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी. पात्र शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025 पर्यंत 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करणार. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देणार. समितीच्या शिफारसींनुसार कर्जमुक्तीसाठी दीर्घकालीन योजना बनवणार. या अर्थसंकल्पातून मुंबईला नेमकं काय मिळालं तेही पाहूया. वाढवण जिल्हा पालघरमध्ये 4थी मुंबई उभारणार. एसआरए मार्फत 30 लाख झोपडपट्टी धारकांना घरं देणार. मुंबई महानगर प्रदेशात नवी बेकायदेशीर बांधकामं होणार नाहीत यासाठी उच्च तंत्रज्ञान वापरणार. मुंबई, नागपूर, पुण्यात 490 किलोमीटरच्या मेट्रो मार्गिका उभारण्याचं काम हाती घेतलं. वडाळा गेटवे ऑफ इंडिया भुयारी मेट्रो प्रकल्प धारावी मार्गे वांद्रेपर्यंत नेणार. मुंबई, नवी मुंबई विमानतळांना जोडणारा मेट्रो मार्ग निर्माणाधीन. मुंबईतील गोरेगाव, मुलुंड भुयारी टप्प्याचं काम अंतिम टप्प्यात. खारघर, तुर्भे 2100 कोटींच्या भुयारी मार्गाचं काम 2028 मध्ये पूर्ण होणार. ठाण्यातील गायमुख ते फाउंटन हॉटेल चौकाला भुयारी मार्गानं जोडणार. ऐरोली ते काटई नाका 3ऱ्या टप्प्याचं काम लवकरच सुरू करणार. अटल सेतूला मुंबई पुणे एक्सप्रेसवेला जोडणारा मार्ग फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण करणार. मुंबईतील ईस्टर्न फ्रीवे विस्ताराचं काम डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करणार. गोरेगाव दहिसर भाईंदर किनारी मार्ग प्रगतीपथावर. उत्तन विरार सागरी सेतूचं काम हाती घेतलंय. खर्च 58,000 कोटी. अटल सेतूला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडण्याचं काम जुलै 2026 पर्यंत पूर्ण करणार. पनवेल कर्जत लोकल सेवा लवकरच सुरू होणार. आसनगाव ते कसारा, पनवेल ते वसई उपनगरीय मार्ग वाढवणार. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे. शेतकरी कर्जमाफी कधी करणार, कर्जमाफी कधी करणार असं विरोधक बोलत होते. आणि त्यावेळेस निवडणुका होत्या, मुख्यमंत्री मी होतो, देवेंद्रजी आणि अजितदादा आमची टीम होती. आणि त्यावेळेस आम्ही घोषणा केली, लाडकी बहीण योजना तर सुरूच होती आणि शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. तेव्हा कर्जमाफी कधी करणार, लाडक्या बहीण योजनेचे पैसे कधी, ते तर पैसे सुरू आहेत. पण आम्ही सांगितलं होतं योग्य वेळी कर्जमाफी होणार. आणि आजच्या बजेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ती घोषणा करून योग्य वेळ सिद्ध केलेली आहे. 27 तारखेपर्यंत आदरणीय दादा या अर्थसंकल्पाची तयारी करत होते आणि येऊन सगळ्यांच्या मिटिंगच घेणार होते. आणि आपण सगळेजण पाहताय की दादांची आर्थिक शिस्त, त्याची छाप या सगळ्या अर्थसंकल्पावर दिसते. पल्स या वैद्यकीय परिषदेचं आयोजन मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर इथं येत्या 27 आणि 28 मार्च 2026 रोजी करण्यात येणार आहे. पल्स 2026च्या कर्टन रेझर कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधान भवन इथं पार पडला. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या. सध्या जगामध्ये प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाची प्रगती होते. आरोग्य क्षेत्रातही दररोज नवनवे तंत्रज्ञान येत आहे. नवनवीन संशोधन, येणारं तंत्रज्ञान, दुर्धर आजारावरील परवडणारे उपचार आणि आजारांना प्रतिबंध या सर्वांचा संगम मुंबईत आयोजित पल्स या परिषदेत होणार आहे. त्यामुळे निश्चितच आरोग्य क्षेत्रात जगात महाराष्ट्राचा लौकिक वाढणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला. कोकणवासियांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मुंबई ते विजयदुर्ग ही बहुप्रतीक्षित बोट सेवा 1 मार्च पासून सुरू झाली आहे.
या सेवेमुळे प्रवास जलद होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सेवेला शुभेच्छा दिल्यात. या रोरो सेवेमुळे सागरी वाहतुकीला चालना मिळणार आहे. मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान M2M रो पॅक्स फेरी सेवा अधिकृतपणे सुरू झाल्यामुळे या सेवेच्या माध्यमातून अवघ्या 6 ते 7 तासात सागरी मार्गानं प्रवास शक्य होणार आहे. कोकणवासियांना जलद, आरामदायी आणि आनंददायी प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध झालाय. मंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात साकार झालाय आणि त्यांच्याच हस्ते या सेवेचा शुभारंभ नुकताच करण्यात आलाय. पुणे आणि रायगड जिल्ह्यात 2100 मेगावॅट क्षमतेचा पिंपळपाडा सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी चांदेरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार विधानभवन इथं करण्यात आला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांसह सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरुएक सरवन तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या या भागात एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी आणि महत्वपूर्ण निर्णयांबाबतच्या नवनव्या बातम्यांसह पुढील आठवड्यातील समृद्ध महाराष्ट्र या आमच्या कार्यक्रमात. तूर्त एवढंच.